स्तुती स्तुती वाढवा प्रिय पुत्रा दाडिले सर्व जागतिक महिला दिनानिमित्ताने आज आपण या सर्व महिलांबद्दल आज प्रभूला धन्यवाद देऊ, देवाचे गौरव करूया आणि आपण परमेश्वराला म्हणूया की देवाने या सर्वांना त्याची कृपा आणि दया पुरवावी. आज आपल्यामध्ये पाळकीनबाई आहेत. मी विनंती करतो समोर येतील आणि जे देवाचं वचन आपल्यासाठी आहे त्या वचनातून ते आपल्याला यावेळेस मार्गदर्शन करते. आपण सर्व आनंदी आहात. जरी महिला दिन काल होता पण आज आपण साजरा करत आहोत, पण आपण सर्वजण आनंदी आहोत, राईट. अँड सोफिया म्हटली की शैतान हुआ परेशान बट अनफॉर्च्युनेटली हम ही थे परेशान, असं थोडासा पिक्चर होता. बट बाय गॉड ग्रेस परेशानी सगळी गेलेली आहे, कारण स्तवनामध्ये ते सामर्थ्य आहे की आपलं काही चिंता काळजा डिस्ट्रॅक्शन असू दे, स्तुती आराधना ते सर्व काही बाहेर काढते आणि आपल्याला सज्ज करते, तयार करते प्रभूशी बोलण्याशी. प्रभू आपल्याशी आज बोलणार आहे. प्रियांनो, किती आनंदाची बाब आहे की परात्पराचा जिवंत देव आपल्याशी आज बोलणार आहे. वेगवेगळ्या रीतीने तो बोलेल, परंतु ते आत्मसात करण्यासाठी आपल्या आत्म्याची तयारी असू द्या. हा फॅन आहे ना, बंद होईल का? एक ब्लॅक या, थँक्यू. प्रियांना, एकदा काय होतं, स्वर्गात देवबाप परमेश्वर वुमेन्स डे असल्यामुळं सर्व महिलांना इन्व्हाइट करतो, चला या स्वर्गामध्ये. आणि मग आपल्या महिला हाऊस ओरिएंटेड सगळ्या, तर ते आपल्या पतींना पण घेऊन जातात. अरे बापरे, परमेश्वर म्हणतो पती पण आलेत का सोबत? आज तर वुमेन्स डे आम्हाला सेलिब्रेट करायचा होता. तर परमेश्वर म्हणतो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पुरुषांनी 2 ओळ्या करायच्या आहेत, 2 क्यूजमध्ये उभं राहायचं आहे. आणि मग एका ओळीमध्ये त्या पतींनी उभं राहायचं आहे, त्या पुरुषांनी ज्यांच्यावर आपल्या पत्नीचा कंट्रोल आहे. पत्नी ज्यांना कंट्रोल करते त्यांनी एक लाईन बनवायची आहे आणि दुसरी लाईन ज्यांचा कंट्रोल आपल्या पत्नीवर आहे, म्हणजे जे पत्नीला कंट्रोल करतात असं. आणि मग आपल्याला माहीतच आहे सगळ्यात मोठी रांग कोणती होती, की जे पत्नी आपल्या पतीला कंट्रोल करतात, ज्या पत्नी आपल्या पतीला कंट्रोल करतात, ती मोठी रांग होती. आणि मग दुसरे रांगेत एकच पुरुष होता. देवबाप म्हटला ओ इट्स क्रेझी. परमेश्वर म्हटला कसं काय तू पत्नीला कंट्रोल करतो? मी जी निर्माण केली तुझ्या सपोर्टसाठी, तू तिला कंट्रोल करतो. तर पती म्हणतो देवबाप्पा आत्ताच मला डोळ्यांनी तिने इशारा केला आहे, त्या रांगेत जाऊन उभा राहा. सो दिस वॉज जस्ट अ फन. पण खरोखर परमेश्वराने पत्नींना, स्त्रियांना किंवा आपल्याला निर्माण यासाठी केलं आहे की आपण त्यांचा सपोर्ट बनावं. वी शुड बी द बॅकबोन ऑफ आवर हजबंड्स किंवा पुरुषांचं. प्रियांनो, उत्पत्ती सुरुवातीपासूनच ज्यावेळेस परमेश्वराने निर्मितीची योजना केली आणि तो एक एक गोष्ट निर्माण करत गेला, त्यावेळेस अखेरीस तो आपल्या लोकांना म्हणतो चला आपण आपल्या प्रतिरूपाचा एक मनुष्य तयार करूया. आणि मग कदाचित देवदूतांना, ते 24 वडील, ते प्राणी, त्यांना वाटत असेल की आम्ही आहोत ना, आम्ही देवदूत आहोत तुला सोबत, वडील वर्ग आहे तुझ्यासोबत, तुला पेट्स, आपल्याला हाऊस आहे ना पेट्स ठेवायची आणि त्यांना फॅमिलीसारखं त्यांचं संगोपन करायची, त्यांना लव्ह केअर करायची. तर वी ऑल आर देअर फॉर यू. परंतु देवबाप्पाची इच्छा होती की माझ्या प्रतिरूपासारखा मला एक माझ्यासाठी एक मला बाळ
किंवा एक मनुष्य घडवायचा आहे. आणि मग मनुष्य घडला गेला, आपल्याला माहीत आहे. आणि मनुष्य घडल्याबरोबरच देवपाने पाहिलं की नो, समथिंग इज मिसिंग इयर, काहीतरी मिस होत आहे, समथिंग इज इनकम्प्लीट इयर. आणि मग लगेचच देवबाप म्हटला की नाही, त्याच्यासाठी एक सहचारिणी, त्याच्या हाडातलं हाड आणि त्याच्या मांसातलं मांस मला तयार करायचं आहे, जेणेकरून तो सतत आनंदी राहील. प्रियांनो, आपण जेव्हा विचार करतो, एक शिल्पकार ज्यावेळेस एखादी मूर्ती बनवतो किंवा एखादा मॅनेजर किंवा एखादं डिपार्टमेंट लाईक रोहनला आपण एखादं काम देतो, एक छान व्हिडिओ बनव, तर त्यावेळेस कसं असतं, पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट होतो, तो शिल्पकार आपली पूर्ण मूर्ती तयार करते, ती कंप्लीट झालेली असते, परंतु शेवटी त्याला वाटतं समथिंग इज मिसिंग. पण ज्यावेळेस ते समथिंग ॲड होतं ना, त्यावेळेस एक वेगळाच आनंद होतो, एक वेगळीच म्हणजे त्या मूर्तीला एक वेगळाच वेटेज मिळतो, एक वेगळंच महत्त्व मिळतं. इतकी मोठी मूर्ती पूर्णपणे तयार झाली आहे, पण जोपर्यंत त्याला तो फायनल टच मिळत नाही, तोपर्यंत तो आनंद किंवा त्या मूर्तीला एक वेगळेपणा असा मिळत नाही. किंवा एखादं जे प्रोजेक्ट किंवा काही व्हिडिओ बनवत असतील कुणी, जोपर्यंत त्याला एक स्पेशल इफेक्ट मिळत नाही, काहीतरी वेगळं केलं जात नाही, तोपर्यंत ते सगळ्यांच्या नजरेमध्ये येत नाही, ते जास्त फेमस आपण म्हणू शकतो होत नाही, किंवा जो बनवणारा आहे त्याला ते कम्प्लीटनेस वाटत नाही. प्रियांनो, आजचा जो महिला दिन आहे, म्हणजे काल झालेला आहे, पण आपण असं धरून चालू, आज पण तो आहे. तर आजचा हा महिला दिन कदाचित नाही, खरंच परमेश्वराने तीच इच्छा देवबापाने बाळगली असेल, एक फायनल टचअप माझ्या योजनेमधला, आपण त्याच्या योजनेमधले एक फाईन टचअप आहोत, एक स्पेशल इफेक्ट आहो, जे त्यांनी प्लॅन बनवला, जी योजना बनवली त्याच्या निर्मितीसाठी, त्यामधलं आपण एक स्पेशल भाग आहोत, एक खूप महत्त्वपूर्ण आपल्याला प्लेस त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि परमेश्वर आपल्याप्रती फार आनंदित आहेत. जरी म्हटलं जातं की हे पुरुषप्रधान देश आहे, तरी देखील त्याच्या मागं किंगच्या मागं सगळं डिरेक्शन द्यायला कोण असती? क्वीन असती त्याची, किंवा मिनिस्टर, तो सगळं डिरेक्शन देतो. तसंच आपल्याला केलेलं आहे. वी आर नॉट जस्ट अ सपोर्टर, पण वी आर दी पार्ट ऑफ हिज प्लॅन. त्याची जी योजना होती मनुष्य मात्राला घडवण्याची, त्याची जी योजना होती की त्याला कसा मनुष्य हवा आहे किंवा मनुष्याने काय केलं पाहिजे, त्यामधले आपण एक प्रमुख घटक आहोत, एक महत्त्वाचं पात्र आहोत, स्त्री पात्र. आणि मग आपण पाहतो की एका कुटुंबामध्ये किंवा एका प्लेसमध्ये 10 पुरुष संगती राहू शकतात, पण 2 स्त्रिया राहणं थोडं अवघड आहे. आता हल्ली थोडं अवघड आहे, पूर्वी फारच अवघड होतं. अवघड आहे का? कारण आपले विचार, आपले राहणीमान, आपलं बोलणं चालणं, आपलं काय म्हणतात दिसणं, किंवा आपली मेन म्हणजे आपली विचारसरणी, आय वॉन्ट टू से, ही काय आहे? भिन्न आहे, वेगवेगळी आहे सर्वांची. इथं बसलेल्या प्रत्येकजणी आपापल्या परीने सौंदर्यपूर्ण आहेत, हा ना. प्रत्येकांची ब्युटी आपापली वेगळी आहे, सगळे युनिक आहेत आपल्या ब्युटीमध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या चालचलुनिकीमध्ये, जे काय असेल त्यामध्ये आपण सर्वजण वेगवेगळे आहोत, कम्प्लिटली डिफरंट आहोत. आणि मग या विविधतेला एकतेची जोड मिळण्यासाठी एकमेव कारण काय असू शकतं? आपली ही जी विविधता आहे. इंडिया इज फेमस फॉर
युनिटी इंटू डायव्हर्सिटी, विविधते में एकता. आपण एवढ्या जणी एका छताखाली आहोत, ह्याचं कारण काय आहे? आम्ही आपला एक मोटिव्ह किंवा आपला एक केंद्रबिंदू कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्ताने केलेली प्रीती आणि त्या प्रीतीवर ठेवलेला आपला विश्वास. प्रियांनो, प्रीती आणि विश्वास ह्या दोन गोष्टी एक असल्यामुळे, अदरवाईज फ्रॉम टॉप टू बॉटम, फ्रॉम हेड टू टो, वी आर कम्प्लिटली डिफरंट. आपण आपले मतं वेगवेगळे आहेत, आपले एकमेकीबद्दलच्या विचारधारणा वेगवेगळ्या आहेत, परंतु तरी आपण एका छताखाली नित्यनियम येतो, आपण आनंदित असतो. त्याचं कारण म्हणजे ख्रिस्तातील प्रीती जी आपल्या प्रत्येकामध्ये वास करते. प्रत्येकामध्ये ती प्रीती आहे आणि ती प्रीती एकच आहे. त्यामध्ये काहीच प्रकार नाही आहेत, क्लासिफिकेशन नाही आहेत. ती एकच आहे जी ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यावर केली. आणि ती प्रीती आपल्यामध्ये असल्या कारणास्तव, तो विश्वास आपल्यामध्ये असल्याशिवाय आहे, म्हणूनच आपण सर्वजण एकत्र आहोत. आणि इट्स सो ग्लॅड आपण महिला एकत्र असल्यामुळं आपलं हे सेलिब्रेशन होऊ शकलं. एक शॉर्ट नोटीसवर संध्याकाळी कमिटीने आणि पाळक साहेबांनी आम्हाला परमिशन दिली की वी कॅन गो विथ दिस सेलिब्रेशन. थँक्स टू यू ऑल. आणि मग मला ही संधी मिळाली की जस्ट टू शेअर द वर्ड ऑफ गॉड. आणि मग आपण पवित्र शास्त्रामध्ये फ्रॉम उत्पत्तीपासून तर थेट प्रगटीकरणापर्यंत आपण अनेक स्त्रिया पाहिलेल्या आहेत. कालपासून आपण व्हॉट्सअपवर बरेच मेसेजेस वाचत आहोत, बिब्लिकल मेसेजेस वाचत आहोत. अनेक स्क्रिप्चर्स आहेत, पवित्र शास्त्रामधले वचनं आहेत जे स्त्रियांना मोटिवेट करतं, जे स्त्रियांबद्दल काही तर वेगळेपणा दाखवत आहे, सांगत आहे. प्लस जे स्त्रियांना खूप शूरवीर, खूप सामर्थ्यशाली किंवा फार धैर्यवान असं संबोधण्यात आलं आहे. आपण कालपासून भरपूर व्हॉट्सअपवर मेसेजेस पाहत आहोत आणि मी पण असे अनेक मेसेजेस व्हॉट्सअपवर वाचलेले आहेत. आणि मग आपण पाहतो की असं म्हटलं आहे की वुमेन्स आर अँड हॅव द कॅपॅसिटी, क्षमता टू बी ग्रेट कम्युनिकेटर अँड मेसेंजर. असं एका ठिकाणी लिहिलं होतं की स्त्रियांमध्ये ती क्षमता आहे, ते स्त्रियांमध्ये ते पोटॅन्शियल आहे की जे त्यांना अ गुड कम्युनिकेटर आणि एक मेसेंजर बनू शकतं. आणि आपण अशा अनेक स्त्रिया पवित्र शास्त्रामध्ये बघतो. सारा आहे, एस्तेर आहे, हगार आहे, दबोरा आहे, रूत आहे, हन्ना आहे, योखबेद आहे. देन नवीन करारामध्ये आपण किती स्त्रिया पाहतो, अलिशिबा, मार्था मरिया, दुर्कस, येशूची आई मरिया, देन लुईस, युनिके आणि अजून भरपूर तुम्हाला माहीत आहे. अशा आपण अनेक स्त्रियांना पाहिलेलं आहे आणि प्रत्येक डिफर ॲज पर देअर पोटॅन्शियल. प्रत्येकाने काही ना काही कामगिरी केली आहे म्हणूनच त्यांना पवित्र शास्त्रामध्ये त्यांचं नाव नमूद आहे की बहुना त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यांचं नाव त्या शास्त्रामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून आत्ताच जे आपण नीती वचनं वाचली आहेत 31व्या अध्यायामध्ये, त्याचं 30वं वचन आपल्याला सांगतं की परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. जितक्या स्त्रियांनी पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराचं भय बाळगलं आहे त्यांची काय होते? प्रशंसा होते. त्यांना प्रशंसा, त्यांना प्रेज केलं जातं प्रियांनो. आणि या दिवसांमध्ये पण जर आपण वर्ल्डली गोष्टींमध्ये पाहू तर अशा अनेक स्त्रिया आहेत. पंडिता रमाबाई आहेत, मदर टेरेसा आहेत आणि अनेक अशा आता सोशल मीडियाच्या द्वारे अनेक स्त्रिया खेड्यापाड्यातून देवाची सेवा करत आहे आणि त्या विजिबल होत आहे. आपल्यापर्यंत त्यांचे नावं येत आहे. त्या देखील देवाच्या सेवेमध्ये पुढे आणि पुढे जात आहे आणि त्यांची प्रशंसा होत आहे. या प्रियांनो, आजचा जो शास्त्र भाग आहे आपण ऑलरेडी वाचलेला आहे.
परंतु त्याआधी मला हे सांगू द्या की आपण जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की आपण विविधतेमध्ये आपण एक आहोत, कारण ख्रिस्ताची प्रीती आपल्यामध्ये आहे. ओके. आणि ह्या दिवसांमध्ये ज्या स्त्रिया सेवा करत आहे, तर माझा काही तुम्हाला प्रश्न असेल की आपण सर्वजण आनंदी आहोत, तर तुमचं उत्तर असेल होय. आपण सर्वजण आरोग्यदायी आहोत, आपण सर्वजण ख्याली खुशालीमध्ये राहत आहोत, आपण सर्वजण कुटुंबामध्ये राहत आहोत, आपण आपल्या सर्वांना देवाने आशीर्वादित केलं आहे, आपण सर्व आरोग्य आहोत, आपण सर्वजण देवाच्या प्रार्थनेत तत्पर आहोत, आपण संध्याकाळच्या सकाळच्या पहाटेच्या प्रार्थना करत आहोत. होय. तर आपण सर्व काही करत आहोत आणि आपल्या सगळ्यांचे उत्तरं कसे होते? पॉझिटिव्ह, होय आणि आमेनमध्ये होते. तर या प्रभू परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे आजच्या या शास्त्र भागातून? आपण वाचूया यशया याचा 32वा अध्याय आणि वचन 9. माईक आहे का ज्योती? जर तुमचं उत्तर आत्तापर्यंत होय होतं, तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये त्यामध्ये मी प्रथम आहे, नंतर तुम्ही, मी जर सगळ्या गोष्टींमध्ये होय आणि आमेन होते, तर ह्या ठिकाणी यशयामध्ये प्रभू म्हणत आहे, आहो सुखात राहणाऱ्या स्त्रियांनो उठा, माझी वाणी ऐका, आहो निश्चिंत असणाऱ्या कन्यांनो माझ्या बोलण्याकडे कान द्या. प्रियांनो, परमेश्वर तुमच्या आणि माझ्याशी बोलत आहे की अहो सुखात, आतापर्यंत आपण आपलं सगळं सुख भोगलेलं आहे, आपण निश्चिंत आहो, कारण सर्व काही आपल्याला परमेश्वराकडून, आपल्या देवबापाकडून मिळालेलं आहे. परंतु तरी देखील परमेश्वर आपल्याला म्हणत आहे, अहो सुखात राहणाऱ्या स्त्रियांनो तुम्ही काय करा? उठा आणि माझी वाणी ऐका. अहो निश्चिंत असणाऱ्या कन्यांनो माझ्या बोलण्याकडे तुम्ही कान द्या. प्रियांनो, जेव्हा परमेश्वर आपल्याला उठ हा शब्द बोलत आहे, हाक मारत आहे, तर उठ म्हणजे नेमकं काय? उठ म्हणजे नेमकं मला काय करायचं आहे? उठ आणि आपली बाज उचलून चालू लाग. ज्यावेळेस तो उठला, तो त्या मोठ्या आणि इतक्या वर्षाच्या आजारातून निघून गेला. प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळा वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपल्या शिष्यांना म्हणत आहे की उठा, आपण पलीकडे जाऊया, उठा आपण त्या तीरी जाऊया. प्रियांनो, उठा या शब्दामध्ये काय दडलेलं आहे? उठा या शब्दामध्ये परमेश्वर आपल्याला काय म्हणू इच्छितो ते आपल्याला पाहण्याची गरज आहे. आणि या दिवसांमध्ये आम्ही सुखी आहोत, आम्ही निरोगी आहोत, आमच्या जीवनामध्ये देवाची कृपा आहे. आणि म्हणून विशेष करून तो परमेश्वर वचनाद्वारे आम्हाला म्हणत आहे, सुखात राहणाऱ्या कन्यांनो, अहो निश्चित असणाऱ्या कन्यांनो, स्त्रियांनो उठा आणि माझी वाणी ऐका. प्रियांनो, आम्हाला उठायचं आहे आणि उठत असताना आपल्या स्वतःचं विशेषतः आपलं परीक्षण करणं गरजेचं आहे. आपण कसल्या विचारात आहो, आपण कसल्या सुख विलासामध्ये जगत आहो, त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करत आपल्याला उठायचं आहे. आणि जर आपल्यामध्ये ती प्रीती आणि आपली जी प्रार्थना आपल्या कुटुंबापर्यंत, आपल्यामध्ये जी प्रीती आहे आणि आपल्या ज्या प्रार्थना आहेत आणि आपल्या ज्या देवाच्या सेवेमधला आपला जो सहभाग आहे, तो फक्त आपल्या कुटुंबापर्यंतच किंवा आपल्या मंडळीपुरताच किंवा आपल्या नातेवाईकांपर्यंत सीमित असेल, बांधील असेल, तर प्रभू म्हणत आहे की आपल्याला उठण्याची गरज आहे. तर आपल्याला उठून
जी प्रीती त्याने आम्हावर केली तीच प्रीती घेऊन, तो संदेश घेऊन आपल्याला संदेशवाहक बनायचा आहे. बिकॉज वी आर द गुड अँड अ ग्रेट कम्युनिकेटर. वी आर द ग्रेट मेसेंजर इन द प्लॅन ऑफ द लॉर्ड. देवाच्या योजनेमधले आम्ही एक महत्त्वपूर्ण पात्र आहोत. म्हणूनच यशया 30 आणि ह्याचा पहिला अध्याय आपल्याला हे सांगत आहे, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. प्रकाशाचे तेज तुझ्यावर उदय पावलेले आहेत. म्हणूनच परमेश्वराला, देव बाप्पाला आपल्याला हे सांगायचं आहे की तो प्रकाश आपल्यापर्यंत आलेला आहे. त्या प्रकाशाला आपण आपल्यामध्ये आत्मसात केलेला आहे. आणि या शेवटच्या दिवसांमध्ये जो प्रकाश आम्हामध्ये वास करतो, त्या प्रकाशाला उठून आपल्याला या जगातील अंधकारात अजूनही असणाऱ्या लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे. बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. परंतु तो म्हणतो की माझी कृपा पुरेसी आहे. प्रियांनो, ही आपली जबाबदारी आहे की तुम्ही आणि मी, परमेश्वराने जे आपल्याला आव्हान केलं आहे की अहो सुखात राहणाऱ्या स्त्रियांनो, अजूनही तुम्हाला मी सुखात ठेवलेलं आहे. परंतु आता परिस्थिती अशी आहे की तुम्हाला उठण्याची गरज आहे. परिस्थिती ही आहे की आज तुम्हाला माझी वाणी ऐकण्याची गरज आहे. आणि आपण शास्त्रेच्या पुस्तकात पाहतो, ज्यावेळेस दबोरा बराकाला म्हणते, उठ, भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे, तू ते युद्ध कर, मी तुझ्या संगती आहे. आणि दबोराची ही कहाणी, दबोराची ही सत्य गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्यावेळेस एक मोठं युद्ध त्या देशावर ओढवलं, त्यावेळेस दबोराने काय केलेलं आहे, ती उठली आणि तिने बराकाला धीर दिला, तिने धैर्य दिलं. तिच्या शब्दामध्ये जे सामर्थ्य होतं, परमेश्वराने तिला एक मेसेंजर म्हणून त्यांच्या समोर उभा केलं. ती परमेश्वराची वाहिका मेसेंजर होती. आणि तिने तिथे त्या लोकांना आणि विशेष करून बराकाला काय म्हटलं आहे, उठ, भिऊ नको, कारण विजय तुझा आहे. आणि आपण पुढं पाहतो की ह्या स्त्रीद्वारे त्यांना त्या मोठ्या बॅटलमधून, त्या मोठ्या युद्धामधून विजय मिळालेला आहे. आणि हीच ती दबोरा, हीच ती शास्ते, एक न्यायाधीश, एकमेव स्त्री न्यायाधीश. त्या अनेक न्यायाधीशांमध्ये ही एकमेव होती. खजुरीच्या झाडाखाली बसत असे. आपल्यासारखंच तिचंही कुटुंब होतं, तिलाही पती होता, तिलाही लेकरं होते, तिलाही मंडळी होती, तिचीही घरची वेगळी सेवा होती. परंतु ती खजुरीच्या झाडाखाली बसून तब्बल 20 वर्ष तिने इस्रायलचा न्याय केला, न्याय निवाडा केला. त्यांना वचनाद्वारे संदेश दिला, त्यांना धीर दिले, त्यांच्या प्रश्नांचं निवारण तिने केलेलं आहे. आणि त्याचं प्रतिउत्तर परमेश्वराने काय दिलेलं आहे की पुढे 40 वर्ष इस्रायलमध्ये शांतता प्रस्थापित झालेली आहे. होय प्रियांनो, या दबोरेपासून आपण शिकूया. एक कुटुंब वत्सल्य स्त्री, जी फॅमिली ओरिएंटेड होती, बट स्टील ती उठली. अनेकदा आम्हाला घरातून बाहेर यायला देखील फार अडचण होती. फार घरच्या समस्या आपल्याला असतात, फार जबाबदाऱ्या आपल्याला असतात आणि आपल्याला सेवेमध्ये उठता येत नाही. परंतु परमेश्वर आज आपल्याला ह्या स्पेशल वुमेन्स डेच्या निमित्ताने आपल्याला सांगत आहे की उठा. जर तुम्ही सुखात असाल, जर तुम्ही एकदम निश्चिंतपणे असाल की होय मी रात्री प्रार्थना करते, मी 3-3 वाजेपर्यंत प्रार्थना करते, मी पहाटेच उठून प्रार्थनेला सुरुवात करते, परंतु तरी देखील परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला स्पेशली बनवलेलं आहे, तुम्हाला एक स्पेशली घडवलेलं आहे. देर इज सम पर्पज बिहाइंड दिस. देवबापाची महान योजना आहे, एक मोठं पर्पज आहे आपल्या निर्मितीमागे. फक्त पुरुषाला एक सोबती हवी आहे, फक्त पुरुषाला एक एंटरटेनमेंट हवं आहे, किंवा फक्त पुरुषाला एक पार्टनर म्हणून हवी आहे म्हणूनच आपली निर्मिती झालेली नाही. तर आपल्याला देखील त्या प्लॅनमध्ये, त्या योजनेमध्ये
समतोल, सेम भाग आहे, सेम जबाबदाऱ्या आहे. आणि आपण पाहतो प्रत्येक क्षेत्रामध्ये हल्ली स्त्रिया पुढे आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांचं नाव उंच होत आहे आणि पवित्र शास्त्र त्याची दुहाई देत आहे. पवित्र शास्त्रामध्ये देखील स्त्रियांनी माघार घेतलेली नाही. प्रत्येक वेळेस एस्तेरचा विचार केला, ती पुढे गेलेली आहे. प्रत्येकीचा विचार करा, त्यांनी काहीतरी वेगळेपणा केल्यामुळे परमेश्वराने आपल्या शास्त्रामध्ये किंवा पवित्र शास्त्रामध्ये त्यांचं नाव नमूद झालेलं आहे. शमरोनी स्त्रीबद्दल आपण विचार केला तर तेवढंच आहे. जसा तिला मसीहा मिळाला, ती काय केली, पटकन घरी गेली, दार लावून घेतलं, मुलांना जवळ घेतलं आणि बसली का प्रार्थना करत. नो माय डिअर, ती त्या शहरामध्ये गेली ज्या शहरामध्ये ती राहत होती आणि तिला काय म्हटलेलं आहे, पहिली सुवार्तिका. राईट, तिला पहिली सुवार्तिका म्हटलंय. समथिंग शी डीड. ती उठली, ती आनंदात होती. तिचं जे लाईफस्टाईल होती त्या लाईफस्टाईलमध्ये शी वॉज सेक्युअर्ड, शी वॉज हॅपी अँड सॅटिस्फाईड. बट देन वेन जीजस तिला भेटला, मसीहा तिला भेटला, लगेचच ती उठली आणि ती त्या सिटीमध्ये गेली, त्या शमरोनात गेली आणि पूर्ण शमरोन तिने बदललं. प्रियांनो, या दिवसांमध्ये आपल्याला हेच शिकायचं आहे की आपलं जे शमरोन आहे ते आपल्याला बदलायचं आहे. काय आपण ती पहिली महिला बनूया का जी पूर्ण शमरोनाला ख्रिस्तामध्ये आणणारी असेल? काय आपण ती शमरोनी स्त्री बनूया का जी ख्रिस्तामध्ये एक सुवार्तिका म्हणून आपलं नाव त्या जीवनी पुस्तकामध्ये असेल? आणि प्रियांनो, आपण पाहतो अशा अनेक स्त्रिया आहे, पण आज जो आपण शास्त्र भाग वाचला आहे तो म्हणजे यहोशुवा. आपण सर्व जर आपलं पवित्र शास्त्र उघडूया, कारण आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. यहोशुवामध्ये ज्या स्त्रीचा उल्लेख केला आहे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये तिचा उल्लेख आहे आणि त्यानंतर डिरेक्टली तिचा उल्लेख मत्तई ह्याचा पहिला अध्यायामध्ये केलेला आहे. न्यू टेस्टमेंटमध्ये तिचा 2दा उल्लेख झालेला आहे. पण आपण पाहणार आहोत यहोशुवा ह्याचा 2रा अध्याय जो आपण आत्ताच वाचला आहे, खूप सुंदर घटना आहे आणि देवबापांनी अतिशय मौल्यवान प्रगटीकरण या घटनेवर आणि या राहाबेवर देवबापाने दिलेला आहे. प्रियांनो, आणि आपण पाहतो की ही जी राहाब आहे ते असं आहे की नूनाचा जो मुलगा यहोशुवाने, म्हणजे या ठिकाणी जोशुवाने 2 हेर पाठवलेले आहेत आणि ते हेर कुठं पाठवले आहेत? यरिहो शहरामध्ये. आणि त्यांना सांगितलंय की विशेषतः या यरिहो शहरचं पहाळणी कर. दे वर दी हेर स्पाइस, गुप्त हेर होते हे दोघं. आणि यहोशुवाने ह्यांना पाठवलं की तिथे तुम्हाला जाऊन काय करायचे, पाहणी करायची आहे त्या यरिहो शहराची. आणि मग हे 2 हेर जाऊन या रहाबेच्या घरी जाऊन उतरतात. या रहाबेचं घर धाब्यावर असतं आणि तिला पवित्र शास्त्रामध्ये तिचा जो प्रोफेशन, तिला वेश्य व्यवसाय करणारी एक स्त्री असं संबोधलं आहे. आणि ज्यावेळेस या रहाबेकडे ते 2 हेर येतात, फर्स्टली आपल्या देशाचं दुश्मन, फॉर एक्झाम्पल आपण त्यांना आतंकवादी म्हणतो. ओके, जर ते 2 आतंकवादी आपल्या घरी आले, कॅन वी टेक दॅट रिस्क? कॅन वी टेक दॅट डेअर? कॅन वी डेअर की आपण त्यांना आपल्या घरात लपवू शकतो? नो, नेव्हर. परंतु हिने काय केलं आहे, आपल्या देशाचे दुश्मन असं त्यांना सांगितलं होतं, पण त्यांना तिने आपल्या घरामध्ये लपवलेलं आहे. आणि पुढे जाऊन आपण पाहतो समथिंग डिफरंट शी हॅज डन इन हर लाईफ. आपण पाहूया, या 2 हेरांना लपून ठेवले आणि मग बघा, हेरांना हिने लपून ठेवलं, पण राजाने मेसेज काय पाठवला आहे, फरमान काय काढला आहे, त्याच्या गुप्त सोल्जर्स सैनिकांसोबत त्यांना ऑर्डर दिली की तिच्याकडे जा, तिला काय म्हणा, जे तू लपून ठेवलं आहे त्यांना काय कर, बाहेर काढ, त्यांना बाहेर काढ. पण ज्यावेळेस इट वॉज व्हेरी क्विक डिसिजन, ज्यावेळेस ते आले तिच्याकडे त्यावेळेस तिने काय केलं, त्यांना मिसगाईड केलेलं आहे. तिने त्यांना सांगितलं की हो, ते 2 हेर आले तर होते, पण आता ते जसं वेळ झाली गेट बंद करायची, तसेच ते
निघून गेलेले आहेत आणि ते कुठे गेलेत, कुठे जाणार मला काही माहीत नाही. आणि जाण्याआधी, संकट टाळण्याआधी तिने त्या हेरांकडून प्रॉमिस घेतलेला आहे. प्रियांनो, प्रॉमिस घेतलेला आहे. आणि आपण पाहतो ह्या ठिकाणी ही जी राहाब आहे ना, ती जी स्त्री आहे ती एका मंडळीला दर्शविते. परमेश्वराने 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठवले, जेणेकरून तुम्हाला आणि मला तारण मिळावे, तुमची आणि माझी सुटका त्या राजाच्या जाचातून, त्या गुलामगिरीतून व्हावी. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला की तुम्हाला आणि मला सर्व आपल्या पापातून बाहेर काढावं. ज्या पापामध्ये, ज्या दलदलीमध्ये आम्ही होतो, आम्ही बॉर्न अँड ब्रॉटअप, आपण जिवंत देवाचे वंशज नाही आहे, आपण परराष्ट्रीय आहोत. आणि आपले पूर्वज जे होते ते अन्य गोष्टींमध्ये ते स्वतःला त्यांनी अडकवून ठेवलं होतं. त्या अन्य गोष्टींमधून प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला, पवित्र आत्म्याच्या द्वारे आला, जेणेकरून ते दोघं मिळून आम्हाला त्या गुलामगिरीतून, त्या वासनेमधून, त्या सर्व ज्या त्याच्या विरुद्ध आहे त्या गोष्टीतून तुम्हाला आणि मला बाहेर काढावं. परंतु राहाबने काय केलं? त्यांना लपवून ठेवले. प्रियांनो, आपण देखील आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आणि पवित्र आत्म्याला आपल्या हृदयामध्ये ठेवलेला आहे. आपण त्यांचा स्वीकार केला आहे. आपण बसलेल्या प्रत्येक जणी राहाबेसारखे आहोत. आपण राहाबेसारखे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आणि पवित्र आत्म्याला, जे आपल्या या पृथ्वीवर आले, जे पृथ्वीवर ज्यांनी वास केली, जे आपल्यामध्ये राहिले, जे मनुष्य म्हणून राहिले, त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं की एक चांगला ख्रिस्ती, एक चांगला शम्रोनी कसा आपण बनू शकतो ते त्यांनी आपल्याला दाखवलं. आणि येस अँड इंडीड आपण ते स्वीकारलं. आपण त्यांना आपल्या हृदयामध्ये ठेवलं. आणि राहाबेने इथं काय केलेलं आहे? वचन 9 कुणी वाचतं का? हां. आणि त्यांना म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे. येस, ती काय म्हटली आहे की आम्हाला तुमची दहशत बसलेली आहे. राहाब इथे म्हणत आहे की आम्हाला दहशत बसली आहे. इन द सेन्स इट मीन्स दॅट की तिला सगळं काही माहीत आहे त्या परमेश्वराबद्दल. आपल्याला देखील माहीत आहे त्या परमेश्वराबद्दल. आणि 11वं वचन लास्ट, हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले. हो. आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. येस, वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर देव आहे. तिने जे ऐकलं त्यावर तिने विश्वास ठेवला. आपण देखील जे ऐकलं त्यावर आपण विश्वास ठेवला. आपले पूर्वज मोशेच्या काळातले नव्हते, आपले पूर्वज यहोशवाच्या काळातले नव्हते, आपले पूर्वज नोहाच्या काळातले नव्हते. आपणही तिच्यासारखे परराष्ट्रीय आहोत, आपणही तिच्यासारखे जेंटाईल्स आहोत. आणि जसं ती म्हणते की आम्ही तुमच्याबद्दल ऐकलं आणि आता आमची गाळण होत आहे, आमचा थरकाप होत आहे, आम्ही भीतीमध्ये आहोत की तुमचा देव किती महान आहे. आणि होय प्रियांनो, आपणही त्या स्थितीमध्ये आहोत. आपण जे काही देवाच्या सेवकांकडून ऐकलेलं आहे, जे काही आपण पवित्र शास्त्रामधून ऐकलेलं आहे, आपण त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवलेला आहे, हो की नाही. पुढे 13वं वचन, तसेच तुझे आईबाप, भाऊ बहिणी आणि त्यांचे सर्वस्व यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू, अशी ही शपथ घ्या. येस, तिने शपथ घेतली आहे. एक मोठी कामगिरी तिने त्या ठिकाणी केलेली आहे. तिने फक्त टेस्टिमनी दिली नाही, तिने फक्त देवाचा स्वीकार केला नाही किंवा देवाबद्दल चांगल्या गोष्टी बोलली नाही, तर तिला माहीत होतं, तिला विश्वास होता हे जे आहेत दे आर समथिंग स्पेशल. आणि तिने काय केलेलं आहे त्या ठिकाणी? प्रॉमिस घेतलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळेस माझं घराणं, माझं कुटुंब, माझे लोक, माझे जे जवळचे आहेत त्यांना तुम्ही काय करा?
त्यांचा तुम्ही नाश करू नका किंवा त्यांना मारून टाकू नका. पुढे वचन 14. तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, तुम्हीही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ आणि परमेश्वर आम्हाला हा देश देईल. तेव्हा Yes. आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू. ते 2 हेर म्हणतात की ज्यावेळेस जर तू आमच्याशी विश्वासू राहिली तर आम्ही तुझ्यासाठी प्राण देऊ, तुझ्यावर दया करू आणि तुझ्या संगती खरेपणाने वागू. प्रियांनो, परमेश्वर आपल्याला हेच म्हणत आहे, जर आपण विश्वासाने वागलो, त्याची योजनेमध्ये आपण आपला सहभाग दाखवला, त्या ठिकाणी आपण अपात्र ठरलो नाही, तर तो आपल्यासोबत दयाळूपणाने वागेल, तो खरेपणाने वागेल आणि त्याचं प्रॉमिस आहे की ज्यावेळेस तो पुन्हा येईल. हे 2 हेर काय म्हणत आहे, ज्यावेळेस आम्ही पुन्हा येऊ आम्ही तुझ्यावर दया करू, तुझ्या घराण्यावर दया करू. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हेच म्हणतो, ज्यावेळेस मी मेघारूढ होऊन येईल आम्ही तुझ्यावर दया करल, तुझ्या लोकांवर दया कर. जितके लोक तुझ्या संगती असतील मी त्यांच्यावर दया करल, त्यांच्या संगती खरेपणाने वागेल. ही जी करार आहे, ही जी शपथ आहे, तिने त्या 2 हेरांकडून घेतलेली आहे. पुढे 15वं वचन. तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरविले, कारण तिचे घर गावकुसाला लागून होते आणि तेथे गावकुसावरच ती राहत होती. त्या ठिकाणी तिने काय केलं आहे, या 2 हेरांना खिडकीतून खाली उतरवलेलं आहे, दोऱ्याने खाली उतरवलेलं आहे. प्रियांनो, आपल्याला माहीत आहे प्रभू परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आपल्यासाठी त्याने जीव दिला, त्याने आपलं रक्त सांडवलं, त्याने पूर्णपणे स्वतःला त्या वधस्तंभावर दिलं आणि तो ज्यावेळेस खाली उतरला दोऱ्याने त्याला खाली उतरवण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की त्या काळामध्ये आपल्या पापाची क्षमा मागण्यासाठी अनेक अर्पण द्यावे लागत होते. हजारोनी प्राणी, शेडे, मेंढरे ह्यांची कत्तल करून अर्पणे देऊनच पापाची क्षमा मिळत असे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर ती किंमत मोजलेली आहे. आणि ती किंमत मोजत असताना तिने काय केलेलं आहे, त्यांना खिडकीतून सावकाशपणे खाली उतरवलेलं आहे. वचन 18 मध्ये ते काय म्हणत आहे तिला की तू काय कर, ज्यावेळेस आम्ही पुन्हा येऊ आमच्या सर्व शक्तीने सामर्थ्याने तुमच्या शहरासमोर येऊ, तुमच्या शहरामध्ये येऊ, त्यावेळेस तू काय कर, किरमिजी रंगाचा दोर आपल्या खिडकीला बांध. प्रियानो, ज्यावेळेस खिडकी हा शब्द आपण ऐकतो आपल्याला नोहाच्या तारूची आठवण येते. त्याने खिडकीतूनच ते पाठवले होते 2 पक्षी आणि जो दुसरा पक्षी होता तो कबूतर होता. आणि त्याने काय घेऊन आलं, आपल्या चोचेमध्ये जैतुन्याचं एक छोटंसं पान घेऊन आला. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गात तो म्हटला मी जात आहे आणि मी तिथून पुन्हा ज्यावेळेस तुम्हाला घ्यायला येईल, तो आपल्यासाठी काय घेऊन येत आहे, जीवन घेऊन येत आहे. सार्वकालिक जीवन आपल्यासाठी तो घेऊन येत आहे आणि तो आपल्याला अभिवचन देत आहे, ज्यावेळेस मी येईल, तू मला खिडकीतून खाली सोडलं आहे, परंतु ज्यावेळेस मी तुझ्याकडे येईल त्यावेळेस मी येताना काय घेऊन येणार आहे, ते जीवन तुझ्यासाठी घेऊन येणार आहे, ते सार्वकालिक जीवन तुझ्यासाठी घेऊन येणार आहे, ज्या जीवनाची मी किंमत आधीच मोजलेली आहे. परंतु त्यासाठी तू कशी असावी, विश्वासू असावी, तू कशी असावी, माझा स्वीकार केलेली असावी. आणि त्याहून अधिक तू काय करायचं आहे, त्या ठिकाणी वचनामध्ये सांगितलं आहे 18व्या वचनानंतर की तुला जे कुणी हवे असेल त्यांना काय कर, घरामध्ये ठेव आणि तुझ्या खिडकीला काय कर, किरमिजी रंगाचा दोर सोड. म्हणजे आम्हाला ती साईन मिळेल, ते आम्हाला खून मिळेल की आम्हाला हे घर सोडून दुसऱ्यांचा पूर्ण समूळ त्या शहराचा नाश करायचा आहे. प्रियानो, किरमिजी रंग म्हणजे लाल रंगाचा दोरा, रक्त, किरमिजी रंग म्हणजे रक्ताला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताला दर्शविते. प्रियानो, आणि ज्या वेळेस आपण ते रक्त आपल्या हृदयाला
कवर करतो, त्या रक्ताने स्वतःला कवर करतो, म्हणजेच आपण ती साईन परमेश्वराला देतो, ती खून परमेश्वराला देतो. आणि आपल्या सोबत फक्त आपल्याला एकटीला नाही तर आपलं कुटुंब, आपली मंडळी, आपले लोक, आपले जे जे जितक्यांनी देत परमेश्वराचा, प्रभू येशूचा स्वीकार केला, त्यांना आपल्याला त्या रक्ताने कवर करायचं आहे. म्हणूनच त्या पिढ्यांमध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस तो देवदूत आपली तलवार उपसून येतो प्रथम जन्मलेला मारण्यासाठी, त्यावेळेस त्यांना काय खून दिलेली होती? आपल्या कपाळ पट्टीला, आपल्या दरवाजेच्या ह्याला काय कर, कोकराचं रक्त लाव. जसं जुन्या करारामध्ये सांगितलं आहे तेच आहे प्रियांनो. आपल्याला त्याचं रक्ताने स्वतःला कवर करायचं आहे, आपल्या लोकांना कवर करायचं आहे. तीच एकच खून असणारे आपल्याला स्वतःला वाचण्याची आणि आपल्या लोकांना वाचवण्याची. किती सुंदररीत्या रहाबेच्या जीवनावरून आपण पाहतो की आपल्याला कसं वागायचंय. ऑलरेडी आपण अर्ध जीवन रहाबेसारखंच जगलो आहोत. जे राहिलेलं आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आणि पुढे वचन 19, कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील. आमच्यावर त्याचा दोष येणार नाही, पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. येस. आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रॉमिस दिले, जेवढे तू कवर करशील ते सर्वजण वाचवले जाशील. प्रियांनो, आपल्याला ही जबाबदारी दिली आहे. रहाबेला ती जबाबदारी होती, तीच जबाबदारी आज या वुमेन्स डेला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला देत आहे की जेवढ्यांना तू कवर करशील, जेवढे तुझ्या घरात असतील, जेवढे तुझ्यासोबत असतील, त्या सर्वांना आम्ही त्यांना काहीच करणार नाही. पण त्याच्यातून एकही बाहेर निघाला तर ती आमची जबाबदारी नाही. म्हणून या दिवसांमध्ये आपल्याला जितकं होईल तितक्या लोकांना प्रभू येशूच्या रक्तामध्ये आणायचं आहे. प्रभू येशूचं नाव त्यांच्यापर्यंत न्यायचं आहे. प्रभू येशू कोण आहे, कसं आहे, हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे. आणि मग आपण पाहतो की इस्रायलींनी यरीहो नष्ट करताना रहाब आणि तिच्या कुटुंबाला संरक्षण दिल्यानंतर रहाबेचं शल्मोनाशी विवाह झाला. मते ह्याचा पहिला अध्याय आणि वचन 5 आपण पाहतो की जी ही रहाब होती, असं म्हटलेलं आहे की जे कॉमेंटेटर्स, जे अभ्यासक लोक आहेत, त्यांनी सांगितलं आहे की ही जी रहाब होती ही कोण होती? परराष्ट्रीय होती. ही येशूच्या, परमेश्वराच्या लाईनेजमधली नव्हती, त्यांच्या वंशावळीमधली नव्हती, परराष्ट्रीय होती. परंतु काय झालं, तिच्या ह्या वेगळेपणामुळं मते 1:5 मध्ये आपण पाहतो, शल्मोनाला रहाबेपासून बवाजाला रुथेपासून ओबेदाला इशाय आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरियाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शल्मोन झाला. येस. हे दाम्पत्य, हे जो शल्मोन, जेने रहाबेने या 2 हेरापैकी सांगितलं की ह्या 2 हेरापैकी हा एक शल्मोन होता. मग हे 2 हेर आपण आत्ताच ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मा भूतलावर आपल्यासाठी आला आणि त्या दोघांमधून एकाशी या रहाबेने लग्न केलेलं आहे. म्हणजे आपलं लग्न कुणासोबत होणार आहे? प्रभू येशू तो वर आहे, आपण वधू आहोत. आपलं त्याच्यासोबत लग्न होणार आहे. तो लग्न सोहळा किती महान मोठा असणार आहे आणि आपण त्या रहाबेसारखे असणार आहोत. इथं सांगितलं की हे दाम्पत्य येशूच्या वंशावळीमध्ये आहेत. जसं रूथ ही पण एक जेंटाईल होती, परराष्ट्रीय होती, पण तिच्या एका कृतीने ती काय झाली? येशूच्या वंशावळीमध्ये आली, त्या लाईनेजमध्ये आली. त्याच प्रकारे आपण पाहतो की रहाब देखील त्या लाईनेजमध्ये आलेली आहे. काही आनंदाची बाब आहे, रहाब येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये आलेली आहे. आणि तुम्ही आणि मी प्रभू येशूच्या जीवनी पुस्तकामध्ये येणार आहोत. आमेन. हालेलुया. समजत आहे? येस. आपण रहाबेसारखे जशी ती वंशावळीमध्ये आले तसं आपण परमेश्वराच्या जीवनी पुस्तकामध्ये आपलं नाव जाणार आहे. आणि म्हणून देवाने एक पापी स्त्रीला तारले, तिचं तारण झालं आणि तिला आपले लोक सुरक्षित करण्याचे धैर्य मिळाले.
जरी ती अपूर्ण होती, इम्परफेक्ट होती, तिला जास्त काही माहीत नव्हतं, ती देवाच्या वंशावळीतली नव्हती, तरी देखील परमेश्वराने तिला ते धैर्य पुरवलं, ती क्षमता दिली की तिने देखील देवाच्या राज्यासाठी कार्य करावं प्रियांनो. आणि आपण पुढे पाहतो की देव तारण मिळालेल्या पाप्यांमध्ये कार्य करण्याची आपली क्षमता दर्शवितो. ही देवाने घडवलेली गोष्ट आहे, देवाच्या द्वारे घडलेली ही गोष्ट आहे, पण त्यासाठी राहाबेसारखं आपल्याला उठायचं आहे आणि ती कामगिरी करायची आहे. आणि म्हणूनच आपण जे वाचलं नीती 31-29 मध्ये, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वाहून वरचढ आहे. काहीतरी वरचढ करायचं आहे. नळावर आपण वरचढ होतो, घरात वरचढ होतो, प्रत्येक ठिकाणी. पण ह्या ठिकाणी सांगितले सगळ्यात सद्गुणी होत्या, सगळ्यात प्रार्थनेत होत्या, पण काहीतरी वरचढ करणं आहे. राहाबेनी तीच गोष्ट केली, काहीतरी वरचढ केलं आणि म्हणूनच ती देवाच्या वंशावळीमध्ये आली. आम्हाला देखील या दिवसांमध्ये काहीतरी वरचढ करायचं आहे, जेणेकरून आम्ही आणि आमचे लोक त्या जीवनी पुस्तकामध्ये आपलं नाव नोंदणी करतील. आणि शेवटी मी एवढंच पुन्हा एकदा म्हणेल की यशयाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला आणि मला हे सांगत आहे, आहो सुखात राहणाऱ्या स्त्रियांनो उठा, माझी वाणी ऐका. आहो निश्चिंत असणाऱ्या कन्यांनो माझ्या बोलण्याकडे कान द्या. आज जर तुम्ही या बोलण्याकडे, माझ्या बोलण्याकडे कान लावलेला असेल, प्रभूची वाणी, आज जी वेळ जास्त घेतलाय मी, परंतु ही प्रभूची वाणी जर तुम्हाला समजली असेल, तुम्ही आत्मसात केली असेल, तर नक्कीच आणि खचितच जीवनी पुस्तकामध्ये तुमचं आणि माझं नाव आपल्या कुटुंबासहित, आपल्या घराण्यासोबत लिहिल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. एमेन. सुंदरशा वचनाबद्दल प्रभूला धन्यवाद, देवाला गौरव. आणि मी कालच म्हणालो होतो, जर जास्त वेळ घेतला तर पुढे वुमन डेला संधी मिळणार नाही. प्रभूची स्तुती असो, परमेश्वराचं गौरव असो. परमेश्वर चांगला आहे आणि खरोखर देवाची कृपा आहे की आज वुमन डे निमित्ताने सुंदरसं वचन आज देवबापाने आपल्याला दिलेलं आहे. त्या देवाबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊ, देवाचं गौरव करू, कारण परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आणि या सर्व दयेबद्दल प्रभूचे आभार मानू, देवाचे उपकार मानू. आणि आज वुमन्स डेबद्दल वुमन्सलाच आज मी एक प्रश्न विचारतो. आणि मला माहीत आहे तुम्ही उत्तर देऊ शकाल, कारण सोपा प्रश्न आहे, कारण सर्व स्त्रियांच्याच इशाऱ्यावर सर्व काही चालतंय. आता मी इशारा करतोय, पण पाळकीनबाई माझ्याकडे बघतच नव्हते. दीप्ती हसती, दीप्ती माझ्याकडे बघती, मी म्हणतोय वेळ. आणि ज्या वेळेस पानं पलटायचं चाललं तर मी म्हटलं पानं सापडू नये. जर सापडलं तर मग काही कंट्रोल होणार नाही. आणि नाही सापडलं, शेवटी ते 2 ते थांबलं. तिसरं पान कदाचित असेल, पण नाही मिळालं. प्रभूला गौरव, देवाची स्तुती करो. एक स्त्री खरोखर एक महान आहे आणि देवाने तिला त्याच रीतीने बनवलेली आहे. एकदा एका राजवाड्यामध्ये एका मनुष्याने 2 गायांना घेऊन आला, 2 गायी, काऊज त्यांना घेऊन आला आणि राजाच्या समोर 2 काऊजला उभं केलं. आणि मग राजा म्हणाला, तो मनुष्य म्हणाला, राजा याच्यामधली मुलगी कोण आहे आणि आई कोण आहे, तू मला ओळखून दाखव. आणि मग प्रियांनो, राजाने विचार केला. राजा त्या दोन्ही काऊंकडे, त्या गायींकडे पाहत होता, फार विचार केला. शेवटी तो थकला, कारण सर्व काही एकदम हुबेहूब होतं, त्याला काहीच करता येईना. राजा म्हणाला, मी नाही तुला सांगू शकत, पण माझ्या राजवाड्यामध्ये असे विद्वान लोक आहेत, असे हुशार व्यक्ती आहेत, मी त्यांना बोलवतो. आणि तो मनुष्य म्हणाला, काही हरकत नाही, तुम्ही काय करा, त्या विद्वान लोकांना बोलवा. आणि विद्वान लोक आले आणि विद्वान लोकांनी त्या गायांकडे पाहिलं, सगळ्यांना तपासून पाहिलं, पण विद्वान लोकांना सुद्धा आई कोण आणि मुलगी कोण
हे काही समजलं नाही. मग कोणी सांगितलं असेल बरं, आई कोण आणि मुलगी कोण आणि कसं सांगितलं असेल? हा, राणीनी. हा बरोबर उत्तर, पण कसं सांगितलं असेल? एक स्त्री, एक माता, ज्या देवाने तिला बनवलंय तिच्यात खूप सामर्थ्य आहे. राणी नाही, पण ज्या मनुष्याने हा प्रश्न विचारला, एक विद्वान, तो आपल्या घरी गेला, अनेक प्रश्नांचं उत्तर राजाचं त्याने दिलं, पण या प्रश्नामध्ये जेव्हा त्याला उत्तर देता आलं नाही, तो घरी गेला आणि निराश झाला. आणि मग आजच्या वचनाप्रमाणे की त्याची पत्नी ही सद्गुणी होती. तिने आपल्या पतीकडे पाहिलं की आयुष्यामध्ये हा मनुष्य नेहमी आनंदी आहे, पण आज हा दुःखी काय आहे. आणि मग तिने त्याला विचारलं की तुम्ही मला आयुष्यामध्ये आजच दुःखी दिसलं, काय प्रश्न आहे? तो म्हणाला की मी माझ्या आयुष्यात राजाला सर्व प्रश्नांचं उत्तर दिलंय, पण एका प्रश्नाचं मला उत्तर देता आलं नाही. आणि ती म्हणाली काय हरकत नाही, काय प्रश्न आहे? तो म्हणाला चल माझ्याबरोबर. आणि ती काय झाली, त्याच्याबरोबर गेली. आणि मग त्या माणसाने तो सांगितलं, या 2 काऊज आहे, यामधून तुला ओळखायचंय आई कोण आहे आणि मुलगी कोण आहे. आणि शेवटी ती स्त्री हुशारच. शेवटी तिच्यामध्ये सर्व प्रकारचे गुण आहेत. आणि ती म्हणाली हे एकदम सोपं उत्तर आहे. ती म्हणाली यांच्यासाठी काही चारा आणा, काही गवत आणा, आणि मी तुम्हाला सांगते आई कोण आहे आणि मुलगी कोण आहे. आणि मग तिच्याकडे ते गवत दिलं. तिने ते दोन्ही गवत, ते सगळं गवत त्या दोघींच्या समोर टाकलं. आता सांगा बरं कसं उत्तर असेल? यस, जसं ते गवत टाकलं, त्या गाईची जी मुलगी होती, तिचं जे बाळ होतं, ते लगेच त्या गवतावरती गेलं, खायला सुरुवात लागले. आणि आई जी होती ती आपल्या तोंडाने तो चारा त्या तिच्या मुलीकडे, आणि ती म्हणाली ही आई आहे आणि ही मुलगी आहे. प्रियांनो, हे सामर्थ्य त्या स्त्रियांमध्ये आहे. हे आशीर्वाद, हे ज्ञान, हे बुद्धी देवाने त्या स्त्रियांना दिलेली आहे. आणि म्हणून या वचनाप्रमाणे की देवाने तुम्हाला ते बुद्धी, ते ज्ञान, ते चाणाक्ष रीती दिलेली आहे, त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करू. आणि खरोखर वचनाप्रमाणे की तुमच्या जीवनातलं जे कौशल्य आहे आपल्या कुटुंबासाठी, आपल्या राज्यासाठी, देशासाठी वाचवण्याचं सामर्थ्य ते देवबाप तुमच्या जीवनासाठी देव.